महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महापालिकांमध्ये मतदान होणार आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील झोन क्रमांक 3 या प्रभागातील ईव्हीएम मशीनचे वितरण पूर्ण झाले असून सुरक्षित, शांततापूर्ण आणि पारदर्शक मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झोन क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 19 फ्रेजरपुरा रुक्मिणीनगर, प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा आणि प्रभाग क्रमांक 18 राजापेठ संत कवरराम नगर या तीनही प्रभागातील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन पाठविण्यात आल्या आहेत. संपूर्ण अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 805 मतदान केंद्रे असून या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्वामी चांडक यांचे विशेष लक्ष आहे. मनपा क्षेत्रामध्ये प्रत्येक 3 प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आला आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये एकूण 661 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून त्यामधून 87 उमेदवारांची निवड होणार आहे. निवडणूक कामासाठी तब्बल 7,700 कर्मचारी तैनात करण्यात आले असून संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कडक नजर ठेवली जाणार आहे. 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठीचे मतदान होणार असून मतदान शांततापूर्ण पार पडावे यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये आज 14 तारीख आणि उद्या 15 तारखेला मतदान आहे आणि झोन क्रमांक 3 मध्ये आपल्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय मांडवे साहेब. जाणून घेऊया एकूणच कशा प्रकारे या पूर्ण 3 झोनसाठी 3 प्रभागाकरिता मतदानाची कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे, किती अधिकारी नियुक्त केले गेलेले आहेत. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 या निवडणुकीकरिता झोन क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18च्या 109 मतदान केंद्रांकरिता जवळपास आम्ही 550 मतदान अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे. त्यासोबतच आमचे 6 झोनल अधिकारी आहेत आणि या सर्वांना 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता सर्व साहित्य या ठिकाणी आज वाटप झालेलं आहे. त्यांना ईव्हीएम वाटप झालेलं आहे. त्या केंद्रावरचं जे विशेष साहित्य आहे ते वाटप झालेलं आहे आणि या ठिकाणाहून सर्व पथक जे आहेत ते संबंधित केंद्रावर रवाना सुद्धा झालेले आहेत. उद्या सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये मतदानाची जी संपूर्ण प्रक्रिया ही पार पाडल्या जाणार आहे आणि मतदारांना, या सर्व प्रभागातील मतदारांना मी याद्वारे विनंती करतो की आपण आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावावा व लोकशाहीला आपण बळकट करावं. अंध, अपंग या मतदारांना त्या ठिकाणी जर गेल्यानंतर त्या ठिकाणी ते सोबत्याच्या सहाय्याने सुद्धा मतदान करू शकतात. त्या ठिकाणी आम्ही जे काही त्यांचे फॉर्मॅट असतात, नमुने असतात, ते तिथे भरून घेतो आम्ही आणि त्याच्यानंतर सोबत्याच्या सहाय्याने तो सोबती हा 18 वर्षाचा वरचा अपेक्षित आहे आणि एक व्यक्ती एकाच सोबत्याच्या सहाय्याने तो मतदान करू शकते. तर अशी व्यवस्था सुद्धा आम्ही मतदान केंद्रावर केलेली आहे. निवडणुकीमध्ये येथे किती उमेदवार आहेत आणि आचारसंहिता भंगाचे काही गुन्हे कारवाया काही झाल्यात? आचारसंहिते संदर्भात या ठिकाणी ज्या आमच्याकडे काही तोंडी तक्रारी आल्या होत्या त्या आम्ही आमच्या ज्या FST आहेत त्यांच्या माध्यमातून कालच त्याचं निराकरण केलेलं आहे आणि एकूण 3 प्रभाग मिळून एकूण 94 उमेदवार हे उभे आहेत आणि उद्याच्या संपूर्ण आम्ही मतदानाच्या संपूर्ण आमची तयारी झालेली आहे. त्यासोबतच मतमोजणीची सुद्धा आमची संपूर्ण तयारी झालेली आहे. आज झोन 3 प्रभाग 11, 12 आणि 18 याच्यासाठी मतदान पथके आम्ही रवाना केली आहेत. त्यांच्यासोबत साहित्य वाटप झालेलं आहे. सकाळी 11:30 कंप्लीट आणि सगळ्या 109 मतदान केंद्रांवर ते पथक मशीन्स, कॉमन किट, स्पेशल किट आणि कंपार्टमेंट हे सगळं साहित्य घेऊन तिथे पोहोचलेले आहेत. काय अशी प्रक्रिया राहील म्हणजे ईव्हीएम सुरक्षित या ठिकाणी पोहोचावी, स्ट्रॉंग रूम कसं आहे, व्यवस्था कशी केलेली आहे? बरं, आता आम्ही सगळं पथकांसोबत मशीन्स पाठवलीत. उद्याच्या पोलिंग डे म्हणजे उद्याचं मतदान झाल्यानंतर संध्याकाळी जसं मतदान संपेल त्यानंतर नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे रिसिव्हिंग, तिथे मशीन्स आम्ही स्ट्रॉंग रूम तयार केलेले आहेत. तिथे सगळे मशीन्स संध्याकाळी सर्व टीम्स पथक घेऊन येतील तिथे आणि त्याच्यानंतर परवा काउंटिंग साठी तिकडे स्ट्रॉंग रूम आम्ही प्रत्येक झोनने आहे तिथे केलेला आहे. अजून काय युवा मतदानाची काही लोक सुटी म्हणून त्याला साजरा करतात, जात नाही मतदानाला, टक्केवारी कमी. सगळ्यात पहिले सगळ्यांना सांगू इच्छिते की अधिकार पहिला असतो, नंतर कर्तव्य असतं. त्यामुळे सगळ्यांनी पहिले अधिकार आपला
जो आपल्याला बेसिक फंडामेंटल राईट दिलेला आहे तो आपण परिपूर्णपणे आपण सगळ्यांनी त्याचा उपयोग घ्यावा आणि उद्या जास्तीत जास्त मतदान करावं आणि तुमचा सगळ्यांचा मतदानानेच चांगलं नेतृत्व तुम्हाला मिळणार आहे.